जय जय विठोबा रखुमाईचा गजर, तब्बल 1250 मृदुंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ अशा भारावलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या 1250हून अधिक मृदुंग वादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेख आविष्कार सादर केला। मृदुंगाचा स्वर टिपेला पोहोचताना पुणेकर देखील टाळ्यांच्या माध्यमातून या भक्तिरसात न्हाऊन निघाले। हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं आहे। त्यामध्ये एकत्रितपणे 1250 मृदुंगांचे वादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर यनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार, श्री इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिराचे राधेश्याम अग्रवाल, चरणजीत सिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हरिभक्तपरायण चिदंबरम महाराज साखरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात नमन आणि त्यानंतर पंचपदीने झाली। रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, पुंडलिका वरदे हारी विठ्ठल नामघोषासह मृदुंग आणि टाळांचा गजर झाला। वादनाची सांगता आरतीने झाली। यावेळी ज्येष्ठ वादकांसह युवक युवती आणि बालवादक देखील सहभागी झाले होते। चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात कुंभाची तयारी सुरू आहे, मात्र इथे देखील एक कुंभच पाहायला मिळाला आहे। उपासना आणि आराधनेचे बळ वाढवणे या मागील उद्देश आहे। मंदिरांनी सामाजिक काम करावे आणि माणसात परमेश्वर ओळखावा ही मूळ कल्पना आहे। हिंदू धर्म 5000 वर्षापेक्षा जास्त काळ आक्रमणे होऊन देखील टिकला। हिंदू धर्म टिकून ठेवण्याची प्रेरणा मंदिरांनी दिली, त्यामुळे त्यांचे महत्त्व खूप असल्याचं त्यांनी सांगितलं। हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने इथे धार्मिक संस्थांनी चालवलेल्या सेवा कार्याच्या संबंधामध्ये जो ईश्वरी प्रयोग सुरू आहे, त्या ईश्वरी प्रयोगाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला। मला नेहमीच असं वाटतं की हिंदुस्थानच्या DNA मध्ये ईश्वरी अधिष्ठान हे सेवेशिवाय, शिक्षणाशिवाय असूच शकत नाही। भारताच्या इतिहासामध्ये प्रत्येक आध्यात्मिक अधिष्ठानाच्या सोबत नेहमीच सेवा कार्य राहत आलाय, पण मध्ययुगीन आक्रमणांच्या कालामध्ये ईश्वरी अधिष्ठान केवळ पूजेपुरतं मर्यादित राहिलं। दुर्दैवाने त्यातला सेवा भाग निघून गेला, पण आध्यात्मिक सेवा संघाने हा एक अभिनव प्रयोग पुण्याच्या भूमीवर केला आहे। पुण्याच्या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की भूमी नेहमी सामाजिक परिवर्तनाचं केंद्रबिंदू राहिलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे हा प्रयोग जो इथे चाललाय, प्रत्येक आध्यात्मिक संस्थेनी एक सेवा कार्य केलं पाहिजे, हा जो संस्कार आहे, हा संस्कार इथल्या प्रयोगात आपल्याला दिसतो। मी आध्यात्मिक सेवा संस्थेला खूप मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये असे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेतले गेले पाहिजे, ज्यातनं एक वातावरण निर्माण होईल, एक संस्कार निर्माण होईल आणि वेगवेगळ्या धार्मिक संस्था या प्रामुख्याने सेवेसाठी कार्यरत राहतील। माझ्या मनापासून शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद।